वसमत तालुक्यातील सतीपांगरा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा ठराव अखेर मंजूर झाला। जिल्हा बँक निवडणुकीसाठी हा ठराव अनिल कदम यांच्या नावाने सहमती करण्यात आला। 13 एप्रिल रोजी याच ठरावावरून 2 गटात मोठा वाद झाला होता। वाद इतका वाढला की हाणामारीची वेळ आली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली। बैठकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र यावेळी बैठक पूर्णपणे शांततेत पार पडली। एकूण 11 पैकी 7 संचालक उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण झाला। यानंतर अनिल कदम यांच्या नावाने ठराव मंजूर करण्यात आला। मागील राड्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। पाहुयात या संदर्भामध्ये अनिल कदम काय म्हणाले। आज पांगरा सती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्रतिनिधी पाठविण्याकरता संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये 7 विरुद्ध 0 अशा पद्धतीनं ठराव पारित करण्यात आला। संस्थेचे चेअरमन मी स्वतः अनिल देवीदासराव कदम यांच्या नावानं देण्यात आला। सर्व संचालक मंडळाचं जे एकमत होतं त्याच्यापैकी 7 संचालक मंडळांनी या ठरावाला मतदान केलं। म्हणजे मतदान झालंच नाही, या ठरावाला 7 लोकांनी पाठिंबा दिला। बिनविरोध हा ठराव मंजूर करण्यात आला। पण मागच्या 13 तारखेला सुद्धा संस्थेचा ठराव होता, त्या संस्थेत सुद्धा आमचे 7 लोक होते। पैकी आता विरोधकांना काहीतरी कुरापत काढून आमचे विठ्ठलरावजी सरवदे यांच्या मुलाला सांगून त्यांना त्या सभागृहामध्ये येऊ दिलं नाही। पण विठ्ठलरावजी सरवदे यांचं जे या ठरावाच्या बाजूने ठाम मतदान होतं ते सुद्धा आज लोकांच्या समोर आलं। हे वादाचा विषयच नाही। आता विठ्ठलराव यांना न येऊ देण्यासाठी त्याच्या मुलाचं होतं, तर आम्ही म्हणलं बाबा वाद करू नका, तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा। वाद त्या ठिकाणी थांबला। पण नंतर बाचाबाचीतून हा वाद झाला। त्या ठिकाणी मी नव्हतो, मी आमचे गिरी महाराज संचालक यांना घेऊन सभेच्या ठिकाणी आलो। कारण सभेला सुरुवात झाली होती, वेळ झाला होता, 5 मिनिटं सुरू झाली ते सभाचा वेळ होऊन, म्हणून आम्ही इकडे आल्यावर तिकडे मग पोराच्या बाचाबाचीतून ते राडा झाला। आज कशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आमचा या संस्थेचा ठराव पांगरा सती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित पांगरा सती या संस्थेचा जे प्रतिनिधी पाठवायचे आपल्याला परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी, तर त्या अनुषंगानं हा ठराव 7 विरुद्ध 0 अशा पद्धतीनं त्याला मान्यता मिळाली। 7 लोक कोण कोण? 7 लक्ष्मण गणपतगिरी, बालाजी बाबाराव कदम, भगवानराव पर्वतराव कदम, अर्जुनराव बाबाराव कदम आणि ज्ञानेश्वर रावसाहेब कदम। एकंदरीत आमचे हे असे 7 लोक आहेत आणि ते आमच्या सोबतच आहेत। त्या दिवशी सुद्धा होते, पण ते तसा राडा झाले। बॉडी आहेत 13ची, पैकी 1 जागा रिक्त आहे आणि 2 रिक्त राहण्याचं ते ओबीसीचं असल्यामुळं ते उमेदवार न मिळाल्यामुळं जागा रिक्त आहे ती। आणि 1 चुलती आमच्या मयत झाल्यात। आज सुद्धा आमच्या सोसायटीच्या उपाध्यक्षा सरस्वतीबाई बापूराव भोसले यांचं सुद्धा दुःखद निधन झाल्यामुळं आमच्या संस्थेला 2-3 लोक कमी झाली। म्हणजे एकूण 10 राहिले। 10 पैकी 7 सोबत 3 गैरहजर। त्यावर काय तोडगा? त्यावर काय तोडगा? आता वर शासनाच्या नियमाप्रमाणे त्याला जागा भरण्याचं वगैरे काय प्रयोजन असेल ते होऊन जाईल। शासन भरते